हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। जो मे विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 3 मधली दुसरी शंका। विषय चाललेला 6व्या तरंगापासून जी सुरुवात झाली, स्वप्नाला मिथ्या करून जागृती ही स्वप्नाप्रमाणेच मिथ्या आहे, असं सद्गुरूंना 5व्या तरंगामध्ये सांगितलं। पण तर्कदृष्टीला स्वप्न मिथ्या असं अनुभव ज्ञान होईना, निश्चय होईना, म्हणून त्यानं या तरंगामध्ये
गुरुजींना शंका केली, आणखी स्वप्न पदार्थ हे मिथ्याच आहेत हे काय आणखी निश्चित ठरलेलं नाही माझ्याकडून तरी. कारण मला त्याबद्दल शंका आहेत. कशाबद्दल शंका आहेत? की स्वप्न हे मिथ्या न मानता जागृती जशी सत्य आहे तसंच स्वप्न पदार्थही सत्यच आहे. मग मला असं वाटतं की जसं तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत केला आणि जागृती मिथ्या केली, जसं स्वप्न मिथ्या आहे तशी जागृती मिथ्या आहे असं जे तुम्ही सांगितलं, आणि मला तर वाटतं की जशी जागृती सत्य आहे तसंच जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नही सत्यच आहे असं जर मानलं तर काय फरक पडतो? म्हणून स्वप्न सत्यच होईल. आणि हा एक विषय असा आहे की जागृत पदार्थाचीच स्मृती स्वप्नामध्ये होत असते, म्हणून स्वप्न पदार्थ ही सत्यच आहेत. दुसऱ्या शंकेमध्ये तशी शंका केली होती. आणि असंही जाणलं तरी योग्यच होतं. एकतर स्मृती ज्ञान हे जागृतीतलंच आहे स्वप्नामध्ये असं तरी माना, नाहीतर स्वप्नामध्ये जे पदार्थ प्रतीतीला येतात ते पदार्थ प्रतीतीला सूक्ष्म देहाने येतात, लिंग शरीराने येतात. म्हणून लिंग शरीर या देहाला सोडून झोपीत असताना लिंग शरीर या देहाला सोडून बाहेर जातं आणि बाहेर जाऊन सत्यच पदार्थ पाहतं. म्हणून स्वप्न सत्यच आहे असं मला वाटायलंय. या वाटण्यात माझी काही चूक होत असेल तर ते मला कृपा करून सांगा, अशी शंका त्यानं केली होती. तर या शंकेमधला आपण पूर्वार्ध, शंकेचा पूर्वार्ध पाहिला की स्मृती स्वप्न नाही हे सिद्ध झालं. आता राहिलं काय? हे शरीर सोडून लिंगदेह सत्य पदार्थ पाहतो, स्वप्नातले पदार्थ पाहतो, म्हणून ते पदार्थ सत्यच आहे. कारण लिंग शरीर ह्या देहाला सोडून जातं. म्हणून मला असं वाटतंय की झोपेमध्ये ते लिंगदेह सूक्ष्म शरीर हे बाहेर जात असत, म्हणजे या देहाच्या बाहेर जाऊन सत्य पदार्थच पाहतो आणि ते स्वप्न पदार्थ येतं. इतकंच आहे की या देहानं त्या पदार्थाची प्रतीती येत नाही, सूक्ष्म देहानं प्रतीती येते. आणि मग येरी तरी इथं मन बुद्धी चित्त अहंकारच जाणते, आणि तिथंही मन बुद्धी चित्त अहंकारच जाणते. इथंही ज्ञानेंद्रिय लागतात ज्ञान होण्यास करून देण्यासाठी, आणि मग तिथंही ज्ञानेंद्रिय घेऊन जात असत तो देह. सविस्तर तो कशी शंका केली ते पहा.
शिष्य म्हणतो, महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नाही. कारण स्मृती ज्ञानामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद आपण कधीही पाहत नाहीत, म्हणून तसं ज्ञान संस्कार होणं शक्यच नाही. आणि स्वप्नामध्ये ज्या अर्थी आपण आपल्या मस्तकाचा छेद आपण पाहतो, त्या अर्थी स्वप्नातले पदार्थ हे मिथ्याच मानावे लागते. मग तो काय म्हणतो, महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय जरी नसलं तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीमध्ये आपण पाहतोच ना. आणि मग ते संस्कार तर होणारच ना. दुसऱ्याचा मस्तकाचा छेद झाल्यावर बघितल्यावर ते संस्कार आपल्या चित्तात राहणारच. मग ते जागृतीत पाहिलेला असतो तो तशी घटना, तशी क्रिया, तसे संस्कार हे जागृतीत होतात. आणि त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो. एवढंच. ज्याला स्वप्नामध्ये आपण आपल्या मस्तकाचा छेद झालेला पाहत स्वप्न पडत आहे, त्यांना जागृतीमध्ये कोणाच्या तरी दुसऱ्याचा मस्तकाचा छेद कोणीतरी केलेला हे बघितलंय. आणि तेच संस्कार आपल्या मस्तकाचा छेद झाल्याचं त्या ठिकाणी भान होतंय, ज्ञान होतंय, स्मृती होती. परंतु त्यासही संस्कार कारण असल्यामुळेच त्या स्मृती म्हणण्यास हरकत नाही. आता संस्कार झाल्याशिवाय स्मृती होणे शक्यच नाही, कारण स्मृतीची उत्पत्ती संस्कारातून आहे. संस्कार नाही झाले तर स्मृती ज्ञानच उत्पन्न होत नाही ना, आहे का नाही. एखाद्याला मुलगी झालीच नाही आणि मग नंतर तिला त्या मुलीची आठवण कशी होईल. कारण मुलगी झाली, आपल्याला मुलगी आहे हे संस्कारच नाहीत ना. मुलगी झाल्यावर संस्कार होतात, आपणाला मुलगी आहे. झालीच नाही तर संस्कार कुठून येते. मग ती नांदायला गेली, तिथं तिला जाच व्हायलाय म्हणून ठेपा आला, मग इकडं तिची सही झाली, तिच्यामुळं रडू आलंय. अशा गोष्टी कशा घडत्या. संस्कार असतील तरच त्या ठिकाणी स्मृती होते, हे का नाही. म्हणून जसं एखाद्या जागेवर वाटावर जाताना आपणाला सर्प कवा तरी दिसलेला असतो आणि तिथे गेले की आपणाला सही होती, मला इथं सर्प दिसला होता म्हणून, ती स्मृती, हे का नाही. त्या सर्पाचे संस्कार तिथं दिसलेल्याच. आणि कधी कुठे दिसलाच नाही सर्प, तिथं कशाला तसं सही येईल. तिथं ज्ञान होणारच नाही. मग तसं मस्तकाचा छेद झाल्याचा दुसऱ्याचा कोणाचा तरी बघितला जागृतीत, आणि स्वप्नामध्ये तसंच स्वप्न पडलं, पण दुसऱ्याचा छेद होण्याच्या ऐवजी आपला छेद आपल्याच हातानं केला, असं ज्ञान. फक्त बदल काय व्हायलाय, दुसऱ्याच्या मस्तकाचा दिसायचा तर ते आपल्या मस्तकाचा दिसायलाय. इतकाच फरक आहे ना. इतकुशाला काय होतंय मग. अशी त्याची शंका आहे. म्हणून तो म्हणतो स्मृती मानण्यास काय हरकत नाही, स्वप्न पदार्थही. कारण गुरुजींना तसं ते आड घातली होती ना. कशाची. आपण आपल्या मस्तकाचा छेद आपण स्वप्नामध्ये पाहतो, आणि तसे संस्कार जागृतीमध्ये कधीच झालेले नसतात, आणि तसं स्वप्नात तर दिसत आहे. आणि मग स्मृतीमध्ये तसं कसं होईल. जे पाहिलं तसं स्मृती व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद पाहिला तर स्वप्नातही दुसऱ्याच्याच मस्तकाचा छेदाचा आपल्याला स्वप्नात दिसायला पाहिजे, झालेला तो तसा छेद. आणि तिथं तर आपल्या मस्तकाचा झालेला होतो. आपण मेलेलो सुद्धा दिसतोच ना. चौकून माणसं बसले तर रडायले तर, आणि आपण ते बघायलोच चांगलं.
मला तर किती बाऱ्या पडले स्वप्न. पुन्हा त्याच्यात काय आपण हसतो, काय लोक येडेत, मी जिथं असूनच मेला म्हणायले तर. मग त्यावेळेस ते तुकाराम महाराजांच्या अभंगाची विषय येते. तुका म्हणे येडे लोक मेला त्याचा करते घोक. हा, असं स्वप्नामध्ये जे संस्कार येतात, प्रतिती येते, ती संस्कारा वाचून येत नाही असं शिष्याचं म्हणणं आहे. आणि तेही संस्कार कुठले? मग जागृतीतले. आणि मग जागृतीतले पदार्थ ज्ञानानेच झालेले असतात, अनुकूल ज्ञानानेच झालेला असतात. आणि स्वप्नामध्ये सुद्धा अनुकूल ज्ञानानेच त्या पदार्थाचं स्मरण होतं, स्मृती होते. म्हणून तेही पदार्थ सत्यच माना असं त्याचं म्हणणं आहे. गुरुजी म्हणतात, तुझी हे म्हणायलाच ना, हेही म्हणणं तो बरोबर नाही. कोणतं म्हणणं बरोबर नाही? की दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जरी पाहायला असला, तेच संस्कार स्वप्नामध्ये येऊन तिथं आपल्या मस्तकाचा छेद होतो, झालेला दिसतो, है का नाही? म्हणून हे म्हणणं सुद्धा तुझं बरोबर नाही. याला सुद्धा नियमामध्ये बसत नाही. हे सुद्धा नियमात बसत नाही. कसं बसत नाही? कारण दुसऱ्याच्या व्यक्तीचा शिरच्छेद जागृतीत पाहिला असल्यामुळे संस्कार ही दुसऱ्याच्या शिरच्छेद झाल्याचे संस्कार व्हायला पाहिजेत. दुसऱ्याच्या शिरच्छेदाच्या ज्ञानाचा संस्कार होणार, है का नाही? त्या संस्कारापासून शिरच्छेदाची स्मृती कशी होईल? दुसऱ्याच्या डोकं मान कापलेलाचा संस्कार आहे, तर मग स्वप्नातही दुसऱ्याचाच त्या ठिकाणी मान कापलेलाचं स्वप्न पडायला पाहिजे. तिथं आपली मान कशी कापायली? म्हणून स्मृती तशी होणार नाही. स्वप्नातही दुसऱ्याचीच मान कापलेली दिसायला पाहिजे. असे असूनही जर तसं मानायचं जर ठरलं तुझ्या मनासारखं, तसं काय नाही, थोडा फरक आहे. दुसऱ्याचं बघितलं काय आणि आपल्या मानेचा शिरच्छेद झाला काय, थोडा फरक आहे. पण संस्कार तेच माना ना, जागृतीतलेच. थोडा तर फरक आहे. पण ते म्हणले तसं तू या म्हणण्यासारखं जर मानलं तर काय अडचण येते पहा. तर ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची स्मृती व्हावी लागेल. तसं जर मानलं ना, कसं दुसऱ्याच्या शिरच्छेदाचे संस्कार होऊन दुसऱ्याच्या शिरच्छेदाचे संस्कार आहेत जागृतीतले, आणि स्वप्नात आपल्या शिराचा शिरच्छेद झाला आहे असं जर मानून स्वप्न सत्य मानलं किंवा तशा क्रिया घडतात असं जर मानलं तर दुसरं काही बी दिसायला पाहिजे ना. मग दुसऱ्याच्या हातामध्ये पैसे दिसले जागृतीमध्ये मोजायलेले, तर स्वप्नामध्ये ते संस्कार येऊन आपल्या हातात बी ते बंडल यायला पाहिजे. मग अज्ञात पदार्थाची स्मृती मानावी लागेल. आता हे तर नियम झालाच, पण ज्या पदार्थाचे संस्कार नाहीत
ते सुद्धा संस्कार अज्ञात पदार्थाचे सुद्धा मानावे लागतील. ते संस्कार जण संस्कारानंच ते दिसायत असं मानावं लागल. आणि कधीच पदार्थ बघितला नाही आणि तो स्वप्नात दिसला तर मग असं मानावं लागन हा कुठेतरी आपण बघितलेला आहे. संस्कार मानावं लागेल. अज्ञात पदार्थाचे सुद्धा पुन्हा संस्कार मानावे लागतील, है की नाही? मग अज्ञात पदार्थाचे संस्कारच होत नाहीत, मग त्याची प्रतीती संस्कारानं होती म्हणल्यावर संस्कारानं मानली, त्याची प्रतीती संस्कारानं होती असं जर मानलं तर जे अज्ञात पदार्थ आहेत त्याचे सुद्धा व्हायला पाहिजे ना. एकाच ज्ञानानं दुसऱ्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. एका ज्ञानाचे संस्कार जर असतील तर दुसऱ्याही पदार्थाचं ज्ञान व्हायला पाहिजे. जर भीमराव समोर दिसत असेल तर अर्जुन बी दिसायला पाहिजे. तसं होतंय का? मग गुरुजी म्हणतात असं तर होत नाही ना. मग तू या मनानं तसं मानलंस तर मग असं व्हायला पाहिजे, आणि असं तर होत नाही. म्हणून तू हे म्हणणंही बरोबर नाही. हे सर्वथैव अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून स्वप्न ज्ञानास स्मृती मानणे घडत नाही. स्वप्न ज्ञानाला स्मृती मानणं हे घडत नाही. विरोधी आलाय ना, नियमात बसाना ना. मग स्वप्न स्मृती खंडनाविषयी, स्वप्नाच्या स्मृतीच्या खंडनाविषयी म्हणजे तू जे स्वप्नामध्ये स्मृती मानायलास ना त्या स्मृतीचं खंडन केलंय. कारण स्वप्न पदार्थ हे स्मृतीजन्य नाहीत, याचं खंडन झालेलं आहे. या खंडनाविषयी अनेक युक्ती ग्रंथकारांनी सांगितल्या आहेत. कुठे? अनेक ग्रंथामध्ये अनेक ग्रंथकारांनी ह्या युक्ती स्मृती खंडनाच्या युक्त्या सांगितलेल्या आहेत. परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही. स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख होत नाही ना, पदार्थ समोर दिसत नाही ना. मग हे प्रबल दोष आहे का नाही? आता हा एवढा मोठा दोष तोडून स्मृती मानणं स्वप्न पदार्थांना हे वेड्याचं लक्षण नाही तर काय? मग हे पूर्वोक्त दूषण अति प्रबल आहे. स्वप्नामध्ये तर हस्त्यादी सन्मुख प्रतीत होतात. स्वप्नामध्ये हाती घोडे तर हे डोळ्यासमोर दिसतात. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाच्या ज्ञानास स्मृती म्हणणे घडत नाही. स्मृती म्हणायला जमत नाही. कामून जमत नाही? तर हाती घोडे स्वप्नामध्ये समोर दिसतात ना, आणि स्मृतीमध्ये प्रत्यक्ष पदार्थ असतंय का? आठवण येणं, नुसती आठवण येणं याला म्हणायचं स्मृती. सई होणं याला म्हणायचं स्मृती, है का नाही? आणि स्मृती ज्ञानामध्ये डोळ्याच्या समोर पदार्थ नसतंय, नुसतं लक्षात येतंय, है का नाही? सई येती, आठवण होती, है का नाही? पदार्थ दिसत नाही. मग ते मनाला दिसत असन, मनाला दिसत असन पण इंद्रियानं दिसत नाही. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाच्या ज्ञानास स्मृती म्हणणे अत्यंत निर्युक्त आहे. ते युक्तायुक्त म्हणा येत नाही. कारण आता तुझे दुसरा प्रश्न केला होता, दुसरी शंका जी तुला झाली होती, लिंग शरीर बाहेर जाऊन सत्यगिरी समुद्राद्रिक पाहते. लिंग शरीर या देहाला सोडून समुद्र पाहतय, पर्वत पाहतय, एखादं गाव पाहतय, असं जे तू म्हणालास ना ते सुद्धा तू म्हणणं बराबर नाही. लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य
गिरी समुद्राधिक पाहते, या शंकेचे समाधान सांगतो ते असे. जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर गेले, हे स्थूल शरीर सोडून लिंग शरीर जर बाहेर गेले आणि सत्य समुद्राधिक पर्वत नद्या नाले शेत जर पाहत असेल, असं जर म्हणावं, तर लिंग शरीर बाहेर निघण्याने काय होतंय हे तुला माहित आहे का? लिंग शरीर जर ह्या देहात नाही राहिला तर काय होतंय? सरपण जमा करतेत मग सरपण. म्हणून लिंग शरीर हे देह सोडून जातच नाही, आणि जर गेला तर पुन्हा येत नाही वापस. याच्यात येत नाही ते वापस, ते दुसऱ्यात जाईन पण त्याच्यात येत नाही. जसे मरणकाली शरीर भयंकर प्रतीतीत होते, तसे स्वप्नकाली लिंग शरीर बाहेर गेल्यामुळं स्थूल शरीर अमंगल प्राणरहित मृत समान झाले पाहिजे. तुझ्या म्हणण्यानुसार जर मानलं तर लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून जाऊन सत्य पदार्थ पाहतो, असं जर मानलंच तर लिंग शरीर या देहातून निघून गेलं की हे शरीर काय होतं? अमंगल होतं. याच्या क्रिया सगळ्या बंद होतात, म्हणजेच प्राणरहित होतंय. आता लिंग शरीर जायचं म्हणल्यावर प्राण सगळं जाणार का प्राणाला सोडून? आता लिंग शरीराला बी प्राण लागत असन, आणि मग प्राण हा सूक्ष्म आहे का स्थूल आहे? सूक्ष्म जे शरीराबरोबरच जाणार ना ते. मग प्राण ही सूक्ष्मच आहे. मग जर प्राण घेऊन सूक्ष्म शरीर जर ह्या देहातून निघून गेलं तर हा देह कशाला शिल्लक राहील? म्हणजे या देहात चेतनता राहील का? म्हणून हे मेलेल्या मनुष्यासारखा हा देह होणार ना प्राण गेल्यावर. आणि लोक प्राणावर तर परीक्षा करतात, नाकापाशी कापूस ने काय, नाड्या बघणं काय. आता नाड्या बी प्राणावरच चालत्यात, आहे का नाही? मग लोकाला जर तसं नाही दिसलं, नाडी नाही उडाली, नाकातून वारं नाही आलं, मग काय करतील लोक? शरीर बाहेर गेल्यामुळं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर बाहेर गेल्यामुळं स्थूल शरीर अमंगल होत, आहे का नाही? अमंगल म्हणजे मड होत, ते मड, आहे का नाही? प्राणरहित मृत समान झाले पाहिजे ते शरीर. मग स्वप्नामध्ये एखादं समजा स्वप्न पाहायलाय मनुष्य, स्वप्न पडत आला, त्यावेळेस हे शरीर मरायला पाहिजे. हा, तसे तर होत नाही ना. स्वप्न पडल्यावर हे शरीर मरत नाही. मग स्वप्नकाली हे स्थूल शरीर प्राणासहित असून, याच्यामध्ये प्राण असतंय स्वप्न पडत असताना सुद्धा, मंगल रूप सुद्धा असते, काय गार पडत नाही, काय नाही. मग मृत समान भयंकर दिसत बी नाही, मेलेल्या माणसासारखं बी दिसत नाही ना. म्हणून स्थूल शरीर सोडून लिंग शरीर स्वप्न अवस्थेत बाहेर जात नाही. हे निश्चित व्हायलंय का नाही आता? मग तू काय म्हणायलास? लिंग शरीर स्थूल शरीरा सोडून आमुष्या असली तर गंगाला आंघोळ करायला जातोय, कोण्या गावाला जायचं म्हणलं तरी ते जाऊन येतय,
असं कसं घडण रे? तसं जर घडलं तर मग इकडे शरीर ते वापस येऊस तर याला नाहीत का जाळायची? असं घडत नाही. म्हणजे त्याच्या दोन्ही शंकेचं या ठिकाणी काय केलंय? खंडन केलंय. आणि अशा शंका जगातल्या जीवाला होतात. म्हणून अशा शंका शास्त्रकारांनी इथं शिष्याचं निमित्त करून घेतलंय, है का नाही? मग यावर आणखी काही, आता तो तर्कदृष्टीवर का लक्षात असू द्या, अजून त्याचं समाधान झालंच नाही इतकं सांगितलं तरी बी आणखी बी याच्यावर तो शंका करायतलाय. 4थ्या हेडिंगामध्ये काय हेडिंगचं नाव आहे पहा, प्राणाशिवाय अंतकरण व इंद्रिय बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत याविषयी शंका आहे. तो घेतो. आता तो काय अडचण काय येऊ लागली त्याला? प्राणाचीच अडचण येऊ लागली ना. मग गुरुजीला म्हणला, गुरुजी आजोक एकदा ऐका. मग इतकं ऐकलंय ना, आजोक एकदा ऐका. मला आणखी वेगळं काहीतरी सुचायलंय. म्हणतो, गुरुजी स्वप्नात स्थूल शरीर सोडून प्राण जात नाहीत. मग आता लक्षात आलं. तुम्ही अडचण करायलात ना प्राणाची, मग प्राण जात नाही असं माना ना. प्राण इथंच राहतय. फक्त अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय इतकंच जाते असं समजा ना. अंतकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आणि ज्ञानेंद्रिय. कान डोळे जिव्हा त्वचा आणि नाक इतकंच बाहेर जातंय. आणि अंतकरण एक, आणि ते इतकं जाऊन ते पदार्थ सत्य पाहत. कारण त्याला काय प्राणाची गरज बी नाही ना. काय नाही, ज्ञान तर करून घ्यायचंय. ज्ञानेंद्रियानं अंतकरणाला ज्ञान होतंय, मग त्याला प्राणाची काय गरज आहे? आणि मग गरज नसताना तिकडं प्राण जातो असं मानायची गरज नाही. मग प्राण इथं माना ना, मग ह्या देहाला बी काय होत नाही ना. हा, ते बी काम साधत आहे, हे बी काम साधत आहे. अंतकरण आणि इंद्रिय बाहेर जाऊन सत्य पदार्थाची पर्वतादी पदार्थ पाहतात. प्राण शरीरातून बाहेर जात नाहीत. म्हणून स्थूल शरीर मरण अवस्थेप्रमाणे भयंकर दिसत बी नाही. प्राण अपान व्यान उदान समान हे इथंच राहतात. शिवाय प्राणात ज्ञान शक्ती नाही बी. प्राणाला कुठे ज्ञान होतंय? आणि म्हणून बाहेर जाण्यापासून त्याचा काय उपयोग बी नाही. ते जरी त्या अंतकरणासोबत जर गेलं तर त्याचा काय तिथं उपयोग बी नाही ना. ते मग अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय ही ज्ञानाची साधने असल्यामुळं, ज्ञानाची साधने कोणती? तर ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण. मग तेवढीच बाहेर जाऊन सत्य पर्वत आदी पदार्थ पाहतात. स्वप्नात जे दिसत आहे का ते सत्यच पाहतंय अंतकरण बाहेर जाऊन. प्राणाशिवाय जात असं माना ना. संग मग काय ज्ञानेंद्रिय ना अंतकरण इतकं झालं तरी बस झालं. ज्ञान होतंय त्याला. म्हणून ते ज्ञान सत्यच आहे. स्वप्नातलं ज्ञान व्हायलेलं ते सत्यच आहे. आणि ते कोणचं ज्ञान? स्मृती ज्ञान. म्हणून त्याला स्मृती माना. प्राण आणि कर्मेंद्रिय शरीरात राहतात. कर्मेंद्रिय इथंच राहते तर, आणि प्राण एक इथं राहते. ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण बाहेर जाते. म्हणून मरण निमित्त दहनादिकापासून संरक्षण बी होते.
भीती कशाची होती? जर प्राण गेला तर हे शरीर जड पडल, आणि शरीर जड दिसलं की लोक याला जाळून टाकतील. मग ती बी भीती कॅन्सल होती, है का नाही? म्हणजे ती भीती राहत नाही. म्हणजे ह्या देहाचं संरक्षण बी होतंय. प्राणी तर जर राहिला तर या देहाचं संरक्षण होतंय. आणि पुन्हा कर्मेंद्रिय त्याला साथीदारीला आहेत ना प्राणाला. ते कर्मेंद्रिय कोणी जाळीत असेल तर जाळू द्यायचं नाही ना. हा, जर कोणी वरून धिपल्या लाकडं ठेवत असलं तर ते फेकू फेकू देईन ना हात. म्हणून मरण निमित्त दहनादिकापासून संरक्षण होते. अंतकरण आणि कर्मेंद्रिय बाह्य पर्वतादिकांना पाहून पुन्हा प्राण आणि कर्मेंद्रियाजवळ येतात. प्राणाजवळ आणि कर्मेंद्रियाजवळ बाहेर पदार्थ पाहून, अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय पाहून ते पाहणं झालं की पुन्हा वापस येतात. असं समजलं तरी जमत आहे. असे मानले म्हणजे झाले. मग आता गुरुला शिकवायला आहे का त्याची समज सांगाय? असं मानलं म्हणजे झालं. त्यावेळेस गुरुला वाटलं आता अशा शंका, हातर्क दृष्टी, याला कुठे शंका होणार, आता याच काहीतरी कांड पाडायलाच पाहिजे, आहे का नाही? म्हणून गुरुजींनी लांब लचक त्याला समाधान करून दिले. गुरुजी म्हणतात हेही तो म्हणणं बरोबर नाही रे बाबा. तो हे म्हणणं सुद्धा योग्य नाही. कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. कुठं? स्थूल बी आणि सूक्ष्मात बी. स्थूल शरीरात बी सूक्ष्म शरीरात बी. ह्या दोन्ही संघामध्ये स्वामी, हा म्हणजे मालक, स्वामी म्हणजे श्रेष्ठ प्राणच आहे दोन्ही देहामध्ये. म्हणून प्राणाला दोन्ही देहाला सोडून जाता येत नाही. एकतर या देहात तो प्राण राहिला तर त्या देहाला जाता येत नाही, सूक्ष्म देहाला बाहेर जाता येत नाही. आणि सूक्ष्म देह जर प्राण घेऊन गेला तर या देहाला इतर राहता येत नाही. कारण हे दोन्हीचाही स्वामी प्राण आहे, दोन्ही देहाचा. मग प्राणरहित पाहता शरीराचे दहन करतात. प्राण नसला की दुसरे म्हणतात आता हे मरण पावलंय शरीर, तो गेला जीव याच्यातला निघून, आता याला जाळावं लागतंय, नाहीतर हे सडन. स्पर्श झाला तर स्नान करतात. ते इतकं असं अपवित्र होतंय की त्याला जर कोणी ढाका लावला, आंघोळ करतात. अहो इतकंच नाही, त्याच्या राखाला जरी हात लावला तरी आंघोळ करते. शरीराला लावल्यावर तर, पण आता एकदा राग झाल्यावर पुन्हा काय राहिले त्याच्यात? त्या राखात सुद्धा काय दोष मानतात, है का नाही? अमंगलत्व मानतात. नवे नवे काही त्या राखाला बी हात लावित नाहीत, त्या मड्याला बी हात लावित नाहीत. नुसतं गेलं तरी बी आंघोळ. मी काय हात लावला नाही, काय राखाला हात लावला नाही, कशाला आंघोळ करू? तिथं तर गेलतात ना. गेलो म्हणून काय झालं? ते मेला नव्हता तेव्हा बी तिथं गेलो होतो, आणि आता उद्या बी तिथं जायचंय, तिथूनच वाट आहे मला याला जायला. मग कसं करा? तुम्ही तर काही बी बोलतात. सांगाय गेलो की टांगायला जातात. स्पर्श झाला तर स्नान सुद्धा करतात. म्हणून स्थूल शरीराचे सार प्राण आहे. या स्थूल शरीराचं प्राण सार आहे, सार. सूक्ष्म शरीरामध्येही प्राण प्रधान आहे. याच्यातच सार नाही तर सूक्ष्म शरीरात सुद्धा ते कसं आहे? प्रधान आहे.
प्रधान म्हणजे श्रेष्ठ. प्राण आणि इंद्रिय, प्राण आणि इंद्रिय यांच्यात परस्पर श्रेष्ठत्वाविषयी तंटा सुरू होऊन सगळे प्रजापतीकडे गेले. गुरुजी म्हणले तुला उदाहरण सांगतो, कारण त्याला उदाहरण सांगितलंच नव्हतं ना. तुला उदाहरण देऊन सांगतो, मग कळालं तर कळालं. म्हणले असंच यांच्यामध्ये तंटा सुरू झाला. कशात? हा, 5 प्राण म्हणजे त्यापैकी एक प्राणच धरायचा. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्यामध्ये आणि अंतःकरण यांच्यामध्ये तंटा सुरू झाला. तंटा म्हणजे भांडण लागलं. कशाहून लागलं भांडण? तर तिथं सगळेच म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे, तू यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. हे एकूण एकाला म्हणू लागले हो मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. मग त्यांचे भांडण लागले तर म्हणले आपण काहीतरी न्याय करण्यासाठी कोणाकडे तरी जाऊ आणि आपला तंटा मिटवूत. ते म्हणले कोणाकडे जायचं? म्हणले जे उत्पन्न करतय त्याच्याकडे जावं लागल, त्यालाच माहित असेल. मग कोण उत्पन्न केलंय? ब्रह्मदेव, चला त्याच्याकडे. मग हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण गेलं तिथं. कुठं? ब्रह्मदेवापाशी. ब्रह्मदेवाने विचार केला हे कसं काय आले गडे इकडं? तर मग त्या ठिकाणी वाणी नाही, तिथं बोलून दाखविलं की आमच्यामध्ये वाद झालाय. वाणी हे कर्मेंद्रिय, वाणीनं सांगता येते. वाणीनं बोलून दाखविलं तिथं की आम्ही यासाठी आलो की आमच्यामध्ये भांडण लागलंय, वाद निर्माण झालाय. आमच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे हे आम्हाला कळा नाही, आम्हाला सांगा. आम्ही प्रत्येक जण आपण आम्हाला श्रेष्ठ समजायलो, पण तुम्ही आमचा न्याय करा. आता ब्रह्मदेव म्हणले आता हे म्यात निर्माण केले तर, आणि हे का खरे आहेत का? हा, हे सगळेच कसे येत? कल्पित येत. ते म्हणले मग आता यायला सगळ्याला तसं म्हणलं सगळ्यालाच राग येईल. हा, आणि आपण तसं जर म्हणलं तुम्ही कल्पितच आहेत रे. हा, कोणीच कोणाहून श्रेष्ठ नाही. हा, तुम्ही सगळे कसे येत? तर त्यालाच राग येईल आणि ते इथंच भांडण बसते ना आपलं कामकाज तसंच राहील. दुसरे जीवन निर्माण करायचे. ते म्हणले हे बघा तुमचा न्याय तुमच्यातच मिटवा, पण तुम्हाला मी एक युक्ती सांगतो, त्या युक्तीनं मिटवा. तुम्ही कोणातरी एखाद्या देहात शिरा, कोणातरी देहामध्ये शिरा, तुम्ही जा आणि त्या शरीरात जाऊन एक एक बाहेर निघा. आणि मग जे निघन बाहेर, ज्याच्यानं निघण्यानं शरीर ते मरण, त्याला श्रेष्ठ समजा. हे का लय अवघड आहे का काय? ते म्हणले खरंच की लय सोपं होतं. म्हणले इथवर यायची गरजच नव्हती, पण कळत आहे कुठे द्यायला, जेड आहेत ना ते. मग हे गेले ना एका शरीरामध्ये गेले. मग आता ते कवा शिरले ते मधात, कवा बी आगंतुक नाही जमत. हा, गर्भातच शिरावं लागत. तिथूनच पुन्हा मग जन्म झाला आहे का नाही? जन्म झाल्यावर पुन्हा मग ते मोठं झालं, आणि मोठं झाल्यावर नंतर त्याला म्हणले आता जमत आहे आपल्याला. हा, कारण शरीर पडलेलं कळायला पाहिजे ना. आणि मग अर्ध्याच्या पुढे सरकारला येणं ते कामगिरी सुरू केली. आणि मग आदिगण म्हणले कोणाची बारी?
म्हणले वरून सुरुवात करा, वरून वरून. हा? मग तिथं डोळे निघून गेले, बाहेर निघाले. आता त्या ठिकाणी डोळे निघून गेले बाहेर. हा, तर मग त्या माणसाला दिसन का? अरे 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 म्हणला, काय झालं बघ, अंधार पडला, अंधार पडला, अंधार पडला, असं म्हणत खाली बसला. घरातले म्हणलो, काय झालं काय झालं? म्हणला, एक एक दिसाना झाले, एक एक दिसाना. त्याला दवाखान्यात नेलं. म्हणले मधातून त्याची ती हेत नाही. ते डॉक्टर लोकायला मधातून जर समजा प्रकाश असला, चेतना जर येत असेल, तर हे डोळ्याला काहीतरी करायचं त्याला. पण ते डोळ्याला येणारा जो प्रकाश तेच नाही आला ना, हे डोळ्यात काहीच करायचं नाही. मग ते म्हणते त्याला ते हेत नाही, त्याच्यातून त्याला लेन्स का काय म्हणते तेच नाही म्हणते ते. हा, तर मग ते नसल्यामुळे याला काहीच करायचं नाही, तेच नाही म्हणते. मग ऑपरेशन करून काय उपयोग? आणि म्हणले एखाद्या डोळ्याचं तरी करा. म्हणलं दोन्ही डोळ्यात, डॉक्टर म्हणलं दोन्ही डोळ्यात काहीच नाही त्याच्या. म्हणलं कसं का बा, कवाच झालं नाही असं, कवाच पेशंट आलं नाहीत माझ्याकडे असे, एक एकीच दोन्ही दृष्ट्या गेल्या त्याच्या. पुन्हा म्हणला काय तेव्हा ते बी पुन्हा शेवटी म्हणते, हा सगळं त्याच्याच हातात आहे असं म्हणते ते. पण इथं हेच काय चालू आहे, परीक्षा चालू आहे कोण्या कायची, है का नाही, त्या शरीरात. मग त्या शरीराला काय माहित? हा, त्याला कुठं कळायले? मग आता ते जरी समजा आंधळ झालं, ते डोळे गेले, तर ते खाऊ लागलं, हिंडू लागलं, दुसऱ्याची काठी धरून अशी मस्त खांद्यावर हात देऊन, हा, काम धकू लागलं. मेलं नाही ते, देह पडला नाही. म्हणले डोळ्याचं काय नाही, श्रेष्ठ नाहीत डोळे. हा, मग आपण डोळ्याला किती महत्व देतो. हा, पण डोळ्याला महत्व नाही, कारण देह पडत नाही. डोळे गेले तरी बी देह पडत नाही. आणि मग डोळे गेल्यावर मग म्हणले आता कानाला म्हणले जा निघतो भाई. मग काना निघाले भाई. मग ती बायको म्हणते चहा करायचा का, 4 वाजलेत ना. हा, ते म्हणते काय अहो ऐकू ये ना का, काय काय म्हणाले मी, तरी बी काहीच नाही. काय झालं हे माणसाला, आता चांगलं होतं. मग तिने धाका हाणून म्हणली चहा. ते म्हणलं काय ऐकू ये ना झाले. हा, आणि दिसाना बी झालंय. आजवर दिसाना गेलं ते बरं होतं, पण आता ऐकू बी येईना झालंय. पण बोलू लागलं ना ते, हा, चलू लागलं. मेलं तर नाही ना, पडला नाही देह, म्हणजे कानानं बी काही होत नाही. आणि पुन्हा मग घ्राणाची बारी आली, नाक पुढेच बंद, नाकानं वारच घेता येईना. हा, तरी देह तोंडानं प्राण घेता येते ना, नाक जरी बंद झालं तरी. मग नंतर वाणी गेली, जीवा गेली. आणि मग ते जीवा गेल्यामुळं खाता येणार काय नाही. ते नाही खाता आलं तरी बी ते डॉक्टरकडे नेल्यावर त्यानं काय केलं, इथं भोकाड पाडलं, इथं. हा, आणि त्या नळीतून अन्न दिलं पोटामध्ये. मेलं नाही ते. आमच्या म्हातारी 2 महिन्यात काय होती तशी महिनाभर 2 महिन्यात काय, इथूनच अन्न दिलं होतं. आणि मग
शेवटी म्हणले आता किती 4 जण झाले ना वाटते. मग आता 1 जणच राहिले म्हणले, प्राण राहिला. हा बरं आता म्हणले प्राणाची. प्राण म्हणला अरे बाहेर निघायची काय गरज आहे, आता मी एकटाच राहिलो ना, मग मी श्रेष्ठ म्हणा ना. बाहेर कशाला उगाच ह्या जीवाला मारायचे, तुम्हीच या ना परत. हा तुम्हीच परत या, द्या ना त्याला, ते बघू द्या ना, जसं काय ऐकू द्या, हा येतो, मला कशाला बाहेर काढतात. म्हणजे आता तुम्ही निघालात तर मेलं नाही ना. हा मग आता मी श्रेष्ठ हे समजायला का नाही. म्हणले तू बी जर नसलास तर श्रेष्ठ, बाहेर निघून बघ. हा आम्हाला कसं कळन तू श्रेष्ठ आहेस का नाही म्हणून. ते अनुमान झालं. तू जे म्हणायलास ना आता मी एकटाच राहिलो म्हणून मी श्रेष्ठ, हे अनुमान आहे. आम्हाला ती क्रिया करून दाखव ना, प्रॅक्टिकल. मग त्यानं थैली भरायला सुरुवात केली. त्याचं सामान तितक्यातच ते म्हणते आगा 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 कसं केव्हा हालय मला, पळपळ घाम यायलाय, थरथर कापायलंय. कवा निष्ठा प्राण थैली त्याची भरू लागला, बाहेर तर निघालाच नव्हता. आणि मग ते बाहेर थैली घेऊन निघाला की हे बदकन पडलं खाली. त्यावेळेस बाकीचे इंद्रिय म्हणले खरंय दादा प्राणच आहे, दादा प्राणच आहे आणि प्राणच श्रेष्ठ आहे. तसा प्राण जर सोडून ह्या देहाला गेला तर हा देह पडत नाही, म्हणून हा देह पडतो. म्हणून प्राण हा दोन्ही संघातला स्वामी आहे. यास्तव सर्वांचा स्वामी प्राणच आहे. यास्तव जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत इंद्रियादिक त्यांच्या जवळच राहतात. हे इंद्रिय आहेत ना, जवळ प्राण आहे का तवर ते इंद्रिय त्याच्या जवळच राहते. हा नवे नवे ते इंद्रिय प्राणाला सोडून राहतच नाहीत. प्राणाला सोडून त्याला राहताच येत नाही, म्हणून प्राणाला ते सोडितच नाहीत. इंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे त्याला सोडितच नाहीत प्राणाला. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय हे भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहे. आता ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे सत्वगुण पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य आहे, मिलित सत्वगुणाचं कार्य. त्यांच्यात फक्त ज्ञानशक्तीच आहे. अंतःकरणात ज्ञानेंद्रियामध्ये काय फक्त ज्ञानशक्तीच आहे. आणि क्रियाशक्ती प्राणात आहे, क्रियाशक्ती प्राणात आहे. म्हणून मरण समयी प्राणाच्या साहाय्याने लिंग शरीर स्थूलाचा त्याग करून लोकांतरात जाते. लोकांतरास दुसऱ्या लोकांमध्ये मरण समयी मरायच्या टायमाला प्राणाच्या साह्यानेच, त्या प्राणाच्या साह्यानेच लिंग शरीर स्थूलाचा त्याग करतं आणि लोकांतरात जातं, दुसऱ्या लोकात जातं. म्हणजे प्राण त्याच्या सोबतच असतो आणि प्राणाला सोडून त्याला जाता येत नाही, है का नाही. आता आपल्याला ज्यावेळेस समजा पाहायचं असतंय बाहेरचे पदार्थ, समजा आपल्याला आता लांबाचा डोंगर बघायचा आहे, डोंगर लांबाचा दिसतंय, चंद्र दिसतंय, सूर्य दिसतंय, है का नाही. आता तिथपर्यंत ती वृत्ती चाललीच का नाही. वृत्ती गेल्याशिवाय ते दिसतंय का. मग त्या वृत्तीसोबत प्राण गेल्याशिवाय तिथं वृत्ती जात नाही. वृत्तीला सुद्धा तिथं प्राणाशिवाय जाताच येत नाही. तिला सुद्धा प्राणाची गरज लागते. ते घोडा म्हणून सांगितलं होतं ना, प्राणाच्या घोड्यावर बसतात म्हणून. वृत्ती ही प्राणाच्या घोड्यावर बसती, आहे का नाही. आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास बसतो. अशी ही त्रिपुटी बाहेर निघते. म्हणजेच या प्राणा वाचून कोणाचं सत नागत आहे. म्हणून
सूक्ष्म देह सुद्धा, लिंग शरीर सुद्धा त्या प्राणालाच घेऊन दुसऱ्या लोकांतरात जात. लोकांतरास म्हणजेच दुसऱ्या देहामध्ये. आता हे एक लोक, हे शरीर, दुसरं शरीर ते दुसरं लोक. आणि जर समजा पुराणवाद्यांच्या त्याच्या मतानुसार जर बघितलं तर मग त्यानं जसं कर्म केले असतील तसं त्या लोकाला मग कुठं लोक मानायचा आहे, तिथं जात ते, है का ना, लोकांतराला. मग आता किती हे 14 लोक मानलेले आहेत ना, सप्त पाताळ आणि सप्त भुवन, है का नाही. असं कोण्या लोकाला ते जायचं म्हणलं तर ते प्राण घेऊनच जाते. आता यम लोक ना आपण, मग यम लोकाला प्राणासहितच नेतात ना. तिथं त्याला विचारले तर तिथं ते जिथंच असतंय ना. सूक्ष्म शरीर ते थोडंच मरत आहे, म्हणजे जीव थोडाच मरत आहे, तेच जीव आहे ना. लिंग देह म्हणजेच काय, है का नाही. मग जीव मारणं म्हणजे मुक्त होणे, जीवाला मारणं म्हणजे मुक्त होणे, है का नाही. आणि जीव जर नाही मेला तर दुसऱ्या जन्माला जाणार, है का नाही. मग त्या जीवाला दुसऱ्या लोकांमध्ये प्राणासहितच जावं लागतं. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण. किती तत्व झाले हे, नाहीतर मग 19. अंतःकरणातले जर वेगवेगळे 4 मानले तर. मग मरण समय प्राणाच्या साहाय्याने लिंग शरीर स्थूलाचा त्याग करून लोकांतरात जाते. प्राणाच्या जोरावरच इंद्रियाद्वारा अंतःकरणावरती बाहेर घटदिकापर्यंत जाते. तेच दृष्टांत दिलेला आपण सांगितलेलं. प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरणाचे बाहेर गमन संभवत नाही. प्राणाच्या साह्या वाचून बाहेर गमन म्हणजे जाणं येणं, अंतःकरणाचं म्हणजे वृत्तीचं जाणं येणं घडत नाही. याच करता प्राण निरोधा वाचून मन निरोध होत नाही. योग्यांना सुद्धा प्राणाचा निरोध केल्याशिवाय मनाचा निरोध करता येत नाही. म्हणजे अगोदर प्राण निरोध करावा लागतंय, म्हणजे प्राण अंतःकरणामध्ये साठवून ठेवावं लागतंय कुंभक करून. प्राण मधात म्हणजे तशी त्यांना काय करता येते, एक आयडिया म्हणा किंवा तसा प्रयास म्हणा, योग्यांना ते करता येते. प्राणरोधक क्रिया, प्राणाला थांबून ठेवायचं मधातच, बाहेर निघू द्यायचं नाही. आणि जर तसा प्राण मधातच ठेवला तर मनाला स्थिर करता येतंय, तेव्हा मन स्थिर होतंय. म्हणजे मन निरोध करण्यासाठी अगोदर प्राण निरोध करावा लागतंय, असं त्यांना म्हणायचे. म्हणून मनाचा निरोध रूप जो राजयोग आहे त्याला राजयोग म्हणतात. त्याची ज्यास इच्छा असेल त्याने प्रथम प्राण निरोध रूप योगाचेच अनुकरण करावे. अगोदर ज्याला समजा योग करायचा असेल तर त्यानं हाच हठयोग करावा लागतो. असे भगवान पतंजलींनी योग शास्त्रात सांगितलेले आहे. एकंदरीत प्राणाधीन अंतःकरणाचे गमन असल्यामुळं, अंतःकरणाचं जाणं येणं हे प्राणाच्या जीवावरच असल्यामुळं प्राण निघाल्या वाचून स्वप्नकाली फक्त अंतःकरण व ज्ञानेंद्रिय बाहेर जाणे संभवनीय नाही, हे का नाही. प्राण निघाल्या वाचून बाहेर जाणं संभवनीयच नाही, याला एकटं जाताच येत नाही. आता अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करते. जर अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करते, हे कसे आहे हे सांगतो. म्हणजे हे अंतःकरण बाहेर जाऊन हे आयुक्त आहे
हे जे तू म्हणायला लागलास ते अंतःकरण बाहेर जाऊन व्यवहार करते प्राणा वाचून, तर हे कसं योग्य आहे का? हे आयुक्त आहे. हे कसे आयुक्त आहे? आयुक्त कळालंय ना, पण कसं आयुक्त आहे हे तुला सांगतो. म्हणजे जे म्हणायलास तू ते कसं योग्य नाही ते सांगतो. इतकं व्हायला पाहिजे होतं, पण वेळ संपलाय. आता उद्याच्या कसं आयुक्त आहे ते उद्याच्याला ऐकू. कुंडली कवर दे हरी